विस्पृह असले सर्व डॉक्टर्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सेवांकुर संस्था आणि समोर उपस्थित छत्रपती संभाजीनगरातील सर्व मान्यवर. आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला यांनी महाराष्ट्र कशाचा त्याला अनेक विशेषणं लावली. मी शांतपणे ती ऐकत होतो. महाराष्ट्र वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, त्याच्या बरोबरच महाराष्ट्र 100% मतदारांचा असं बोललं असतं तर फार बरं झालं असतं. कारण हे 100% मतदान होत नाहीये. त्याच्यामुळेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचे अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसरी गोष्ट, माझी ओळख इतकी चांगली करून दिली की मला इंग्लंडमधल्या कॅन्टरबरी परगण्यातल्या एका सरमनची आठवण झाली. सरमन म्हणजे धर्मोपदेशक. ते माझे धर्मोपदेशक होते. त्यांची अशी इतकी विस्तृत आणि विशेषणं लावलेली ओळख करून दिली की ज्या वेळेला ते धर्मोपदेशक स्वतः बोलायला उभे राहिले सरमनसाठी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या धार्मिक व्यासपीठावर 2 गुन्हे घडलेले आहेत. सगळे आश्चर्यचकित झाले. काय गुन्हे? की पहिला गुन्हा हॅव बीन इंट्रोड्युस्ड आउट ऑफ प्रपोर्शन, आणि दुसरा गुन्हा जास्त गंभीर आहे तो म्हणजे आय हॅव लाईक्ड इट व्हेरी मच. सो बोथ दिस थिंग्स हॅव हॅपन्ड ओव्हर हिअर इन माय ओपिनियन. असो, खरं तर माझा व्यवसाय पत्रकारितेचा, कंपनी संचालक, केंद्रातल्या एका मोठ्या उद्योगधंद्याचा सल्लागार, आणि निवडणूक हा माझ्या डॉक्टरेटचा विषय आहे. त्यामुळे सध्याच्या काळात मी महायुती अभंग राहणार का, अजितदादांचं काय होणार, संजय राऊत अमित शहाना भेटले का, भेटले तर काय भेटले, कशाकरता भेटले, जरांगे पाटील फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रभर चालणार का, हे सगळं एक वेळ सांगता येईल. पण उद्या सकाळी संजय राऊत किंवा सुषमा अंधारे काय बोलतील हे काय सांगता येणार. पण हे सगळे विषय बोलण्याच्या ऐवजी मला असं वाटलं की जेव्हा लोक ऐकायला उत्सुक आहेत, they have become more recipient than ever before because of the election mahol, I need to talk. And I need to talk something very important, which is beyond elections. एक राज्याची निवडणूक किंवा एक देशाची लोकसभेची निवडणूक याच्या पलीकडे जाऊन काही इश्यूज आहेत, आणि मला असं वाटतं ते इश्यूज बोलायची वेळ ही उद्या परवा नाही तर ती आज आहे. याचं कारण आज लोक ऐकायच्या मोडमध्ये आहेत आणि त्याचाच फायदा उठवला गेला पाहिजे. कुठल्याही समाजामध्ये परिवर्तन व्हावं असं समाजातल्या धुरीणांना वाटत असतं, संस्थांना वाटत असतं, आणि ते परिवर्तन सकारात्मक असावं, प्रगतीकडे असावं असंही वाटत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून विविध स्तरांवर तसे उपाय, प्रयोग चालू असतात. आजचा हा कार्यक्रम हा त्याच शृंखलेतला एक भाग आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं तुमच्याशी बोलत असताना समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये एक निरीक्षण मला नोंदवावं असं वाटतंय. ते निरीक्षण म्हणजे जसं कॉल सेंटर इंडस्ट्रीमध्ये, IT एनेबल्ड सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये एक आउटसोर्सिंग नावाची इंडस्ट्री रुजली, आणि त्या आउटसोर्सिंगचा फायदा भारताला भरपूर झाला. आपल्याकडे खूप रोजगार निर्माण झाले, आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी आमच्यासारखी माणसं असल्यामुळे आम्ही गबर श्रीमंत झालो. पण ती आउटसोर्सिंगची मानसिकता आहे, ती आउटसोर्सिंगची मानसिकता मात्र आमच्या हाडीमाशी रुजली का, मध्यम वर्गाच्या विशेषतः, याचा विचार करायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण मला कुटुंबाच्या परिप्रेक्षामध्ये, समाजाच्या परिप्रेक्षामध्ये
हे आउटसोर्सिंग खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आढळतं, त्याचं सार्वत्रिकरण आढळलं आणि त्याचं एक समर्थनही आढळतं. जसं आपण गाडी चालवायला ड्रायव्हर ठेवतो, घरी पोळ्या करायला एखादी स्वयंपाकीण ठेवतो, तसं आपण देश चालवायला काही माणसांना ठेवून देतो. त्यांचं काम पटलं तर त्यांना पुन्हा 5 वर्षांनी ठेवतो, नाही पटलं तर बदलून टाकतो. ये तो चलता रहता है. भारत ही एकमेव अशी व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे की जिथे 1952 पासून 2019 पर्यंत आधीच्या विधानसभेत किंवा लोकसभेत जे आमदार किंवा खासदार होते त्यातले 50% पुन्हा त्या सदनात येत नाही, नेक्स्ट टर्म मध्ये येत नाही. एकतर पक्ष त्यांना तिकीट देत नाही किंवा लोक त्या पक्षालाच निवडून देत नाहीत किंवा त्या उमेदवाराला पाडतात. त्यामुळे ही एक व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की जी जबाबदारी देश चालवायची प्रत्येक नागरिकाची आहे, त्यात आलेल्या आउटसोर्सिंगची मानसिकता हा विषय आहे. दॅट्स मोर डेंजरस. जर राष्ट्र मोठं व्हायचं असेल तर व्यक्ती आणि व्यक्तींनी बनलेला समाज हा मोठा व्हायला हवा. त्याला सर्वोत्तमाचा ध्यास सर्व पातळ्यांवर, सर्व क्षेत्रात, सर्व काळी असायला हवा. जर तो तसा नसेल तर ते राष्ट्र मोठं होऊ शकत नाही. माझ्या परिचयामध्ये जे सांगण्यात आलं की अनेक देशांचा प्रवास, जवळपास 60-70 देश, त्यातल्या एकट्या अमेरिकेलाच परवाची माझी व्हिजिट ही 86वी व्हिजिट होती एका देशात. इंग्लंडला अनेक वेळा, चीनला अनेक वेळा, जपान. त्यामुळे या सगळ्या देशांचा, व्यवस्थांचा, शिक्षण व्यवस्थांचा, तिथल्या संस्कृतीचा, कुटुंबाचा, औद्योगिकरणाचा इतिहास आणि वर्तमान याचा अत्यंत जवळून अभ्यास मला करता आला. त्याचे काही फायदे आहेत, तसे तोटे आहेत. तोटे म्हणजे मी हे इथे शोधायला लागलो, हा तोटा आहे. आणि फायदा असा आहे की नेमकं काय करायला पाहिजे याची जाणीव सुस्पष्टपणे डोक्यात तयार झाली. आणि तिथे एक सूत्र गवसलं की असं कधी होत नाही की जनता खचलेली आहे आणि राष्ट्र मोठं आहे, असं कधी नाही होत. किंवा राष्ट्र खलास झालंय आणि जनता मात्र एक्स्ट्रीमली मोटिवेटेड आहे. जनता प्रगति के पथ पे और राज ऐसा नहीं होता. दे बोथ गो हँड इन हँड. 2-3 उदाहरणं पाहिली की आपल्याला हा जरा कॉम्प्लेक्स असलेला मुद्दा कळेल. आणि तिथेच त्या सर्वोत्तमाच्या ध्यासाचं कुठेतरी बीज आपल्याला पुढच्या अर्ध्या पाऊण तासात शोधायचंय. जपानला मी अनेकदा गेलो व्हायचं, कारण तिथे व्यवसाय हा तर एक भाग होता. पण त्या देशाने मला खरंच भुरळ घातली. एक तर आपल्यासारखी कुटुंब व्यवस्था, लाईक जॉईंट फॅमिली सिस्टीम म्हणून आजी आजोबा, आई वडील, मुलगा सगळे एकत्र राहतात. आणि त्या देशाने जी प्रगती केली ती निव्वळ थक्क करणारी आहे. आणि ती प्रगती औद्योगिक, सांस्कृतिक सर्वच बाबतीतली त्यांनी मातृभाषेत केलेली आहे. दे डिड नॉट अडॉप्ट इंग्लिश, फ्रेंच और एनी अदर लँग्वेज. इट्स इन जॅपनीज. तिथली काही निरीक्षण आहेत ती तुमच्या समोर ठेवतो, बघा तुम्हाला पटतायत का. सर्वप्रथम म्हणजे सामान्यपणे जपानी माणूस हा विलक्षण देशभक्त आहे. ही डज नॉट मिसबिहेव वेन ही इज नॉट मॉनिटर्ड. जेव्हा त्याच्यावर कोणाही पोलिसाचं लक्ष नसतं, इन्कम टॅक्सचं लक्ष नसतं, तरी सुद्धा तो प्रामाणिक वाटतो, देशभक्त वाटतो. भारत माता की म्हटल्यानंतर जय म्हणणारा समाज असतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा चित्रपटाला मॉलमध्ये गेल्यानंतर अतिशय तत्परतेनं राष्ट्रगीताचा सन्मान ठेवतो. पण याचा अर्थ तो खरोखरच एक सच्चा देशभक्त आहे का
अशी आपल्याला शंका यावी असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्याकडे आहेत. मी उदाहरणं देत बसत नाही. जपानी शाळांमध्ये अनेकदा गेलो. एकदा मॉन्टेसरीचा पहिला दिवस होता तेव्हा गेलो आणि ती जी टीचर होती ती प्रत्येक मुलाचं हसून स्वागत करत होती. त्यांचा पहिला दिवस होता आणि ती मुलं ओळीनं येत होती आणि तिने सांगितलं की तुमच्या पायातले बूट वर्गाबाहेर ओळीनं काढून ठेवा. आणि प्रत्येक मूल ओळीनं भिंतीला लावून पायातले बूट काढत होते. पुढे अनेक वर्ष मी जात होतो. 6वी 7वी पर्यंत त्यांच्याकडे ही पद्धत आहे. नंतर कधी टीचर उभी होती असं मला दिसलं नाही आणि चप्पल किंवा बूट वेडीवाकडी काढले असंही मला दिसलं नाही. देवळाच्या मध्ये गेल्यानंतर परमेश्वर समजा भेटलाच तर जेवढा आनंद होईल त्यापेक्षा जास्त आपण काढून ठेवलेली चप्पल आपल्याला मिळायचं जास्त होतं, कारण त्या अस्ताव्यस्त काढलेल्या असतात. आत्ता सुद्धा चप्पल काढून या असं जर सांगितलं असतं तर त्या चप्पल ओळीनं काढल्याच गेल्या असत्या असं शांतपणे म्हणू शकत नाही. म्हणजे अनुशासनता आहे. एकदा असताना तिकडे भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर काय करायचं याचं इतकं व्यवस्थित अनुशासन होतं की प्रथम महिला, गरोदर महिला, मग वृद्ध, त्यानंतर प्रौढ स्त्रिया आणि नंतर तरुण मुलं हे इतक्या शिस्तीनं व्यवस्थित बाहेर पडले की जणू काही हे सगळे ड्रिल आधी अनेक वेळा झाले असं वाटावं. इतकी विलक्षण अनुशासन. आता एकच वाक्य म्हणतो मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. शाळेत कोणीही मॉनिटर न करता चप्पल ओळीनं काढणं, 24/7 देशभक्त असणं आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे तिकडे टी सेरेमनी असतो, चहाचा सेरेमनी, आणि चहा एका समारंभाच्या पद्धतीने असा दिला जातो. मी अनेकदा त्या चहाचा आस्वाद घेतलेला आहे. ते गुडघ्यावर बसून अभिवादन करून चहा देणं वगैरे. त्यावेळेला मग ओळख करून दिली जाते की हे आजी आजोबा, हे आमची मुलं. आपल्याकडेही बोलवतात चहाला, आजही बोलवतं मला. आणि त्या कुटुंबामध्ये ओळख करून दिली गेली आणि ते स्वाभाविकच आहे. आपल्याकडे कुठल्याही कुटुंबात ओळख करून देताना आवर्जून सांगितलं जातं, बघा आमची मुलगी 7वीच्या नॅशनल टॅलेंट सर्चला पहिली आली, 10वीला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले होते किंवा आत्ताच सांगताय. बरोबर आहे. हे कौतुकास्पदच आहे. याचा गौरव व्हायलाच पाहिजे. हा त्यांच्या मनातला जो सर्वोत्तमाचा ध्यास आहे तो काबिले तारीफच आहे. पण देर इज अ डिफरन्स इन जॅपनीज होम्स ऑफ व्हॉट टू सेलिब्रेट अँड इंडियन होम्स ऑफ व्हॉट इज गेटिंग सेलिब्रेटेड. जपानी घरामध्ये गेल्यानंतर हटके अगदी सांगितलं जातं, आमच्या मुलीला 80 मार्क मिळाले, पण तिच्या वर्गात नापास होऊ शकणाऱ्या 4 मुलांची तिने शाळा संपल्यानंतर ट्युशन घेतली आणि ती 4ही मुलं सेकंड क्लासनी पास झाली. याचा अर्थ संघभावनेचा संस्कार हा प्रथमपासून केला गेला. ते सेलिब्रेट केलं गेलं. आम्ही इंडिव्हिज्युअल सक्सेस सेलिब्रेट करतो, त्यामुळे इंडिव्हिज्युअल सक्सेस साठी किसी भी कीमत पर मार्ग त्याज्य असला तरीही द पॉइंट इज हाउ यू रीच एवरेस्ट. चाहे बीच में 2-4 लोगों के ऑक्सीजन सिलेंडर छीन कर उनकी जान ले लो, कोई परवाह नहीं है. इंडस्ट्री में अमीर होना चाहिए, कैसे होते हो इसकी फिक्र रतन टाटा करे, हम नहीं करेंगे. तेच वैयक्तिक आयुष्यात येतं. आणि मग अशी वैयक्तिक केंद्रवादी विचारसरणीनं पछाडलेली मुलं स्वतःच्या कुटुंबात लग्न झाल्यावर पत्नी बरोबर सुद्धा जुळून येऊ शकत नाही. बिकॉज 2 इज अ टीम, बिकॉज दे आर नॉट टीम प्लेयर्स, बिकॉज इट इज नेव्हर सेलिब्रेटेड टू बी अ टीम प्लेयर.
आणि एक्झॅक्टली उलट जपानमध्ये यू आर सेलिब्रेटेड टू बी अ टीम प्लेअर. आता मला सांगा, ओळीनं चप्पल काढणे, 24/7 देशभक्त असणे, टीम प्लेअर असणे, याचा तुमच्याकडे नगरसेवक कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, पंतप्रधान कोण आहे, याचा काही संबंध आहे का? अजिबात नाही ना. मग जर या 4 मोठ्या गुणांचा संबंध तुमच्या देशावर राज्य कोणाचं आहे याचा नाही, याचा अर्थ इट इज अ पीपल दोज हू डिसाइड द फेट ऑफ द नेशन. याचं कारण लोकशाहीमध्ये आणि हुकुमशाहीमध्ये हाच तर फरक आहे. राजेशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा असतं आणि लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असतं. So if you don't get good governing people, you need to blame yourself. ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 50% खाली असते, तिथल्या लोकांना पुढची 5 वर्ष कुठल्याही गोष्टीचा कंप्लेंट करायचा अधिकार तरी का द्यावा, असा माझा प्रश्न आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्र हा प्रथम मतदारांचा असला पाहिजे अशी परिस्थिती आहे. बिकॉज इट इज अ कॉमन मॅन दॅट डिसाइड्स द फेट ऑफ द नेशन. जर सामान्य माणसाने ठरवलं की आपण चेतून उठायचं, द फेट ऑफ द नेशन चेंजेस. जर सर्वोत्तमाचा ध्यास प्रत्येक व्यक्तीनं घेतला, देशप्रेमाचा वसा प्रत्येक व्यक्तीनं घेतला, तरच राष्ट्र महान बनतं. ये मुठभर लोगों से कुछ नहीं होता. आय विल प्रूव्ह इट. 2-3 उदाहरणं देतो. दुसरं महायुद्ध, हिटलरच्या विमानांनी इंग्लंड बेचिराग केलं, लंडन उद्ध्वस्त झालं. चर्चिल पंतप्रधान होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि लक्षात आलं की वी कांट फाईट दिस वॉर, वी नीड टू सरेंडर. आणि मग सरेंडरचा मसुदा लिहिण्यात आला आणि ते भाषण दुसऱ्या दिवशी चर्चिल यांनी पंतप्रधान म्हणून रेडिओवरून जाहीर करून युनियन जॅक खाली उतरवावा असं ठराव झाला. हा ठराव, ही ठरलेली गोष्ट राजाला सांगावी म्हणून चर्चिल राजाकडे गेले. ही भेट झाली आणि राजाने विचारलं की असं नाही केलं तर काय होईल. चर्चिल म्हणे नाही केलं तर काय होईल म्हणजे काय, उद्या माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणतील, कारण मी मंत्रिमंडळाने ज्या गोष्टी ठरवल्या आहेत ते करायला बाध्य आहे मला, आणि मला काढून टाकतील. ते म्हणजे तुम्हाला निवडून कोण दिलं, मंत्रिमंडळाने का जनतेने? नाही, मला जनतेने निवडून दिलं. मग जनतेला विचार ना की त्यांना सरेंडर व्हायचंय का. शरणागतीचा मसुदा खिशात टाकला. चर्चिल मॉलमध्ये गेले, दुकानात गेले, रेल्वेत गेले, मेट्रो तेव्हा चालवली होती, मेट्रोत गेले, विचारलं लोकांना आश्चर्य वाटलं की चर्चिल इज हिअर. लोकांना जेव्हा सांगितलं की आपण सरेंडर करतोय उद्या, ते खवळले, संतापले, चिडले. त्यामुळे नो वे वी शल सरेंडर. कोणत्याही परिस्थितीत इंग्लंड शरणागती पत्करणार नाही असं सगळ्यांनी, आबाल वृद्ध स्त्री पुरुष सगळ्यांनी सांगितलं. ते म्हणजे अरे लढणार कसे आपण, आपल्याकडे काहीच शस्त्रास्त्र नाहीये, दे आर सो पॉवरफुल, हिटलर इज सो पॉवरफुल. तर एक म्हातारी बाई घरात गेली, तिने एक फळं कापायची सुरी घेऊन आली आणि थरथरत्या हाताने ती सुरी तिने चर्चिल समोर धरली आणि म्हणाली की हे आहे ना, हे घेऊन मी लढेन. सो दॅट वॉज अ रिझॉल्व फॉर द पीपल. चर्चिल घरी परत आले आणि शरणागतीचा कागद त्यांनी फाडून फेकून दिला आणि दुसरं एक भाषण केलं. ते दुसऱ्या दिवशी रेडिओवर टेलिकास्ट झालं आणि आजही जगाच्या इतिहासात जे परदेशामध्ये पब्लिक स्पीकिंगचे कोर्स करतात त्यात वन ऑफ द टॉप 5 स्पीचेस इन द वर्ल्ड याच्यामध्ये त्या भाषणाचा समावेश केलेला आहे. अतिशय पॉवरफुल इंग्रजीमध्ये, ते पॉवरफुल डिलिव्हरी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं भाषण होतं. चर्चिलनी सांगितलं की आम्ही शरणागती पत्करायचा प्रश्नच उद्भवत नाही. इंडिया शल फाईट, ब्रिटन शल फाईट अँड फाईट टिल द लास्ट ब्रेथ, टिल द लास्ट ड्रॉप ऑफ द ब्लड.
आम्ही जमिनीवर लढू, समुद्रावर लढू, समुद्राच्या तळाशी जाऊन लढू, आकाशात लढू, अवकाशात लढू, आणि लढता लढता धारातिंतीत पडलोच तर आमची पिढी दुसऱ्या देशात जाईल आणि तिथून लढेल, पण युनियन जॅक आम्ही खाली पडू देणार नाही. या प्रेरणादायी वक्तव्याने अख्खा देश थरारून उठला. पुढे दुसऱ्या महायुद्धाचं चित्र पालटलं, अनेक गोष्टी घडल्या. तो सांगायचा आपला काही विषय नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज डॉक्टर उदयजी निरुळकर यांचा ध्यास सर्वोत्तमाचा या विषयावर व्याख्यान झालं. या सर्व व्याख्यानांमधनं भारताने केलेल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याद्वारे जगाच्या पटलावर भारताचं वाढत जाणारं महत्त्व आणि भविष्यातल्या सुसंधी याचा चांगला ज्याला आपण म्हणू मेसेज त्यांनी दिला. पण हे सगळं होत असताना या संधी आपल्याला गमावता कामा नयेत. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे आणि समाजातल्या अंतर्गत दुहीमुळे, अराजकतेमुळे या सगळ्या गोष्टींवर कसं पाणी फिरू शकतं हे आपल्या या सगळ्या व्याख्यानातनं लक्षात आलं. त्याच्यामुळे या व्याख्यानाद्वारे आपल्याला एवढा तरी मेसेज सगळ्यांनी घेतला पाहिजे की सगळ्यांनी एक होऊन भारताला शीर्षस्थानी नेण्यासाठी एकोप्याने आपले सगळे मतभेद विसरून प्रयत्न केले पाहिजेत. आणि याच्यासाठी आपल्याला उत्तम राज्यकर्ते मिळवण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून मतदान केलं पाहिजे, आपला अधिकार बजावला पाहिजे, एवढी सगळ्यांना नम्र विनंती. आज प्रमुख पाहुणे होते उदयजी निरुळकर आणि अध्यक्षस्थानी आमचे संस्थेचे बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी सर होते. कमीत कमी किती लोक होते? साधारणतः 350 जण होते. सगळे संभाजीनगरचे आहेत? हो, सगळे संभाजीनगरचे होते. काही वैद्यकीय प्रतिष्ठानचे कर्मचारी, डॉक्टर्स आणि कुटुंबीय आणि पूर्ण शहरातनं आलेली काही व्यक्ती, असे सगळे मिळून 350 ते 400 जण होते. ऑर्गनायझर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही मातृसंस्था आहे, ज्याद्वारे आपण वेगवेगळे संस्थानं चालवतो. एक त्याच्यातलं हेडगेवार रुग्णालय, एक दत्ताजी भाले ब्लड बँक आहे, एक सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ म्हणून आपली सामाजिक काम करणारं एक वेगळं आयाम आहे. अशा सगळ्या संस्थांची मातृसंस्था जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, त्याच्याद्वारे जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं. डॉक्टर महेश देशपांडे, मी संस्थेचा विश्वस्त आहे आणि हेडगेवार रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक म्हणजे मेडिकल डायरेक्टर आहे. मी तसा व्यवसायाने कार्डिओलॉजिस्ट आहे. माझं नाव डॉक्टर श्रीराम श्रीकांत पत्की. मी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये इंटेन्सिव्हिस्ट अतिदक्षता विभाग तज्ज्ञ म्हणून काम करतो. काय मार्गदर्शन केलं सर निरगुडकर सरांनी? आज डॉक्टर उदय निरगुडकर सरांनी जे मार्गदर्शन केलं ते अत्यंत प्रभावी झालं. सुरुवातीला त्यांनी आपल्या इतिहासामध्ये जी काही पार्श्वभूमी आहे भारताची, त्यामध्ये ज्या गुलामगिरीच्या मानसिकतेतनं आपण बाहेर पडतोय गेल्या 10 वर्षामध्ये, आणि जो विकासाचा दर आणि जी विकासाची उंची आपल्या देशाने गाठलेली आहे, त्या सगळ्या गतीचं आणि त्या गेल्या पूर्ण काळाचं पूर्ण समयोचित विश्लेषण सरांनी केलेलं आहे. ते करत असताना त्यांनी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितलेली आहे की आपण आपल्या क्षमतांचा जितका जास्त तितका प्रभावीपणे वापर करणं शिकलं पाहिजे. समाजामध्ये दुही पसरवणाऱ्या, समाजाला विभाजित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि एक राष्ट्र म्हणून आपण पुढे कसं जाऊ शकू याचा प्रत्येकाने सातत्याने प्रत्येक क्षणी विचार केला पाहिजे. सर्वोत्तमाचा ध्यास जनतेने घेतला तरच उठाव, तरच ही मूवमेंट बनू शकते. And it is not one time. आज वाटलं आणि उद्या नाही वाटलं असं नाही चालणार. इट हॅज टू बी इन युअर प्रॅक्टिस. नष्ट केलं गेलं, एकमेकांच्या भांडणं लावली आणि आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.